सर्वप्रथम स्तोत्राचं आळीपाळीने वाचन होईल. स्तोत्र 66 पान क्रमांक 700 वर आहे. देवाच्या महत् कृत्यांबद्दल उपकार स्तुती. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, देवाचा जय जयकार करा. त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्त स्तुती करा. देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत. तुझ्या महाबलामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात. सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझी स्तोत्रे गातील, तुझ्या नावाची स्तोत्रे गातील. अहो या देवाची कृत्ये पहा, तो आपल्या कृतींनी मानव जातीस धाक बसवितो. त्याने समुद्राची कोरडी भूमी केली, ते नदीतून पायी पार गेले, तेव्हा आम्ही त्याच्या ठाई हर्ष पावलो. तो आपल्या सामर्थ्याने सर्व काळ सत्ता चालवितो. त्याचे नेत्र राष्ट्रांस निरखून पाहतात. बंडखोरांनी आपली मान ताट करू नये. अहो लोकांनो, आमच्या देवाचा धन्यवाद करा, त्याच्या स्तुतीचा घोष ऐकू येईल असे करा. त्यानेच आमच्या प्राणाचे रक्षण केले, त्याने आमचे पाय ढळू दिले नाहीत. कारण हे देवा, तू आम्हास पारखिले आहे, रूपे गाळतात तसे तू आम्हाला गाळून पाहिले आहे. तू आम्हास जाळ्यात गुंतविले, तू आमच्या कमरेला भारी ओझे बांधिले. तू मनुष्यांना आमच्या डोक्यावरून स्वारी करावयास लावेल. आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो, तरी तो आम्हास बाहेर काढून समृद्ध स्थळी आणले. मी होमार्पणे घेऊन तुझ्या मंदिरात येईन, तुला केलेले नवस फेडीन. संकटात असता ते मी आपल्या ओठाने उच्चारिले, मी ते आपल्या तोंडाने केले. मेंढ्यांच्या धुपासहित पुष्ट पशूंचे होम मी तुला अर्पीन, बोकडांसह मी घोरे अर्पीन. अहो देवाचे भय धरणारे सर्वजन हो, तुम्ही या ऐका, त्याने माझ्या जीवासाठी जे केले आहे ते मी सांगतो. मी आपल्या मुखाने त्याचा धावा केला, माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते. माझ्या मनात दुष्कर्मांचा विचार असता, तर प्रभू माझे न ऐकता. पण देवाने ऐकलेच आहे, माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे. देवाचा धन्यवाद हो, त्याने माझी प्रार्थना अवमानली नाही, त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही. आमेन. जुन्या करारातून योनाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि पहिली 10 वचनं यावेळेस आपण ऐकणार आहोत. योना 1:1-10 पान क्रमांक 1065. योना याचे पुस्तक, जुन्या करारातून योना याचे पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 1 ते 10 ही वचने, पान क्रमांक 1065. योना परमेश्वरापासून दूर पळतो. अमित्तयाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता माझ्या पुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिशास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्यांच्या बरोबर तार्शिशास निघून जावयासाठी तो जहाजात जाऊन बसला. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडिले आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास? उठ, आपल्या देवाचा धावा कर. न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईन, म्हणजे आपला नाश व्हावयाचा नाही. त्यांनी एकमेकास म्हटले, चला आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर आढळले हे आपणास कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला विचारले, कोणामुळे हे संकट आम्हावर आले सांग. तुझा धंदा काय? तू आलास कोठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस? तो त्यास म्हणाला, मी इब्री आहे, ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. तेव्हा त्या माणसास अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केले? तो परमेश्वरास समोरून पळून चाललेला आहे हे त्यास कळले, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते.
परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित करो, त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. पत्राचं यावेळेस वाचन होईल. पौलाचं कोरिंथीकरास दुसरं पत्र 6वा अध्याय 14 ते 18 वचनं, पान क्रमांक 250 यावर आहेत. नवीन करारातून कोरिंथीकरास दुसरे पत्र याचा 6वा अध्याय आणि त्यातील 14 पासून ते 18 पर्यंतची वचनं आपण ऐकू. देवभक्त नसलेल्यांशी मैत्री करू नये म्हणून इशारा. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागीदारी कशी होणार? उजेड व अंधकार यांचा मिलाफ कसा होणार? ख्रिस्ताची बलियाराशी एकवाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहो असे देवाने म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन आणि मी तुम्हाला पिता असा होईन आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो. वाचलेली सर्व वचनं देवबाप आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. आमेन. शुभवर्तमानाच्या पाठासाठी उभे राहूयात. आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान मार्क लिखित शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 35व्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. हे येशू कृपा तू देई, सुवार्ता ऐकाया, विचारे शब्दे कर्मेहि पाळाया. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो म्हणजे येशू त्यांना म्हणजे शिष्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता, तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उश्वास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने त्याला उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. स्वर्गीय पित्या, तुझं वचन जे आमच्या पावलांकरता दिवा व आमच्या मार्गावर प्रकाश असं आहे, त्या वचनाकडे आम्ही येतो. बोल प्रभू, आम्ही तुझे दास ऐकत आहोत. आम्हाला ऐकणारं कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे कृती करणारा अंत करून तू द्यावंस असे आमच्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. मग येशू आपल्या शिष्यास म्हणाला, चला आपण पलीकडे जाऊ. चला आपण पलीकडे जाऊ. हे कथानक जे आपण आज शुभवर्तमानात वाचलं आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. गालिल समुद्राच्या एका किनाऱ्यावर येशू आणि त्याचे शिष्य उभे आहेत आणि येशू आपल्या शिष्यांना आज्ञा करतो, होडी पलीकडे हाका, चला आपण पलीकडे जाऊ. आणि असं म्हटल्यावर शिष्य व येशू त्या होडीमध्ये बसतात आणि काही अंतरावर गेल्यावरच अचानकपणे एक मोठं वादळ त्या ठिकाणी येतं आणि मग लाटा उसळू लागतात. लाटांमुळं त्या होडीला येऊन धडकतात. पाणी त्या होडीमध्ये शिरू लागतं. शिष्य घाबरतात. होडी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात, परंतु अपयश येतं. आणि त्यावेळेस येशू तर उश्वास घेऊन वरामावर शांत झोपलेला असतो. तेव्हा शिष्य त्याला उठवतात, गुरुजी, आपण बुडत आहोत याचा आपणास काहीच वाटत नाही काय? तेव्हा येशू उठतो, वाऱ्याला धमकावतो आणि समुद्राला म्हणतो, शांत हो,
उगा राहा. तेव्हा सर्व काय निवांत होते. तेव्हा येशू शिष्यांकडे येतो आणि म्हणतो, तुम्ही का घाबरला? तुमचा विश्वास कुठे आहे? तेव्हा ते सर्व शिष्य एकमेकास म्हणतात, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचा ऐकतात. हा एक चमत्कार म्हणून आपण सर्वजण या कथानकाकडे अनेक वेळा पाहत आहोत. परंतु हे कथानक पाहण्यापूर्वी त्याची जी पार्श्वभूमी आहे ती थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करूयात. आज जे शुभवर्तमान आपण वाचलं ते मार्कृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्यातली काही वचनं आपण वाचले. परंतु 1 ते 3 हे जे अगोदरचे 3 अध्याय जर मार्काचे आपण वाचले तर प्रभू येशू ख्रिस्त ह्याने आपल्या सेवा कार्याला सुरुवात केली आणि सेवा कार्य करत असताना त्याने अनेकांना संदेश दिले, सद्बोध केले, दाखले सांगितले, शिक्षण तो देत असेल. आणि हे ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक त्याच्याकडे येऊन वळत असत आणि त्याचं शिक्षण ते ऐकत असत. नेहमीच प्रचंड लोकसमुदाय त्याच्या भोवती असलेला आपण वेळोवेळी पाहत आहोत. आणि त्याचबरोबर येशू ख्रिस्त काही अद्भुत कृत्य करत होता, काही चिन्हे करत होता, चमत्कार करत होता. आंधळ्यांना दृष्टी देणे, कुष्ठरोग्यांना बरे करणे, नवे मृतांना पुनरुत्थित करणे आणि सर्व चमत्कार करत असताना हे पाहण्यासाठी आणि ते अनुभवण्यासाठी अनेक रोगी आणि अनेक लोक त्या ठिकाणी येशूभोवती जमत असत. आणि म्हणून दिवसभर सतत व्यस्त असलेलं येशू आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. प्रचंड लोकसमुदाय त्याच्या मागे नेहमीच जात असत असं आपण बघतो. मार्कुस शुभवर्तमानाचा 3रा अध्याय जर आपण वाचला तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, मग गालिलातून एक मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला. पुढे असं म्हटलंय, त्याचप्रमाणे यरुशलेम व यहुदिया, सिदोन आणि सोर या देशातून देखील, या प्रांतातून अनेक लोक, मोठा समुदाय त्याच्या मागे येत होता असं त्या ठिकाणी म्हटलंय. आणि तो लोकसमुदाय इतका प्रचंड होता, त्याची कल्पना देताना लेखक आम्हाला लिहितो, मग येशूने आपण दाटीमुळे चेंगरून जाऊ हे पाहून शिष्यांना म्हटले, होडी बाजूला सरा. आणि मग ते होडीत बसून पलीकडे जाऊ लागले. येशूने पाहिलं की लोकसमुदाय एवढा मोठा आहे की दाटीने आपण चेंगरून जाऊ, इतका तो मोठा लोकसमुदाय होता. का? कारण जे रोगी होते ते आपल्या रोग्यातून बरं होण्यासाठी, त्याला स्पर्श करण्यासाठी त्याच्या अंगावर येत होते असं वचन आम्हाला सांगतं. सर्व रोगी धडपडत होते त्याला स्पर्श करण्यासाठी, त्याच्या अंगावर येत होते, कारण त्यांना माहिती होतं की येशूला स्पर्श केला की आमचे रोग बरे होतात. आणि इतकी दाटी झाली, इतका मोठा लोकसमुदाय झाला की दाटीमुळे आपण चेंगरून जाऊ असं येशूला त्याच्या शिष्यांबद्दल वाटलं. आणि म्हणून तो म्हणतो, आपण होडीने पलीकडे जाऊ. आपल्याला आजकाल माहिती आहे विधर्मी श्रद्धाळू भाविक असतात आणि मग ते देवदर्शनाला जातात, कधी कधी तीर्थयात्रेला जातात. आणि इतकी दाटी होते की त्यामुळं अनेक लोक चेंगरून मरतात. कधी आपण कालच मला वाटतं आपल्या पेपरमध्ये वाचलं असेल, वर्तमानपत्रात वाचलं असेल. इतकी दाटी होते की लोक चेंगरून मरतात. अशीच दाटी येशूच्या बाबतीत झालेली आहे. त्याला स्पर्श करण्यासाठी लोक धावून जात आहेत, त्याच्या अंगावर जात आहेत आणि कदाचित त्या दाटीमुळे आपण चेंगरून मरू असं येशूला वाटत होतं. मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आलेला आहे. एकदा एका घरामध्ये तो शिक्षण देत आहे आणि इतकी गर्दी झाली की त्याच्या स्वतःची आई आणि त्याचे भाऊ त्याला भेटायला आले, पण त्यांना घरातच येता येईना. तेव्हा कुणीतरी त्याला निरोप पाठवला, प्रभू येशू, तुझी आई आणि तुझे भाऊ बाहेर तुला भेटायला आलेत, त्यांना घरा येत नाही. त्याला स्वतःचे नातेवाईक देखील भेटायची त्याला सवड नव्हती. इतका मोठा लोकसमुदाय नेहमीच त्याच्या भोवती होता. एकदा असं म्हटलं की ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्याच्या स्वतःच्या घरामध्ये गेला तर एवढा मोठा लोकसमुदाय रोग बरे करण्यासाठी त्याच्याकडे आला की त्याला जेवणाला देखील त्याला सवड मिळाली नाही. येशू आणि त्याचे शिष्य यांना जेवणाला देखील सवड नव्हती. तेव्हा त्याचे आप्त, येशूचे आप्त त्याला धरावायच पाहत होते, कारण त्यांना असं वाटलं की त्याला वेड लागला आहे. इतका स्वतःला का लोकसमुदायामध्ये झोकून द्यायचं? का एवढा तू दुसऱ्यांना वेळ देतो? तुला स्वतःला जेवायला देखील वेळ नाही, इतकं तू लोकांना का त्या ठिकाणी प्रोत्साहित करतो? असं म्हणून ते लोक त्याला त्या ठिकाणी वेळ लागले असं म्हणत होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की नेहमीच मोठा लोकसमुदाय त्याच्या भोवती होता. आपल्याला 2 कथानक माहिती आहेत. एक वेळेस त्यांनी 5,000 लोकांना भोजन दिलेलं आहे. दुसऱ्या एका कथानकात 4,000 लोकांना भोजन दिलं. म्हणजे हजारोंच्या संख्येने प्रभू येशूच्या मागं हा लोकसमुदाय नेहमीच येत असत. परंतु हा संपूर्ण लोकसमुदाय पाहिल्यावर येशूला
तो लोकसमुदाय त्याच्या मागे येण्याचं कारण स्पष्टपणे माहीत होतं. आणि हे कारण तो योहानकृत शुभवर्तमान याच्या 6व्या अध्याय 26व्या वचनामध्ये सांगतो. तो म्हणतो, मी अद्भुत कृत्य करतो आणि चमत्कार करतो म्हणून तुम्ही माझ्या मागे येता असं नाही, तर तुम्ही भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध घेतात. हा लोकसमुदाय त्याच्या मागे येण्याचं प्रथम कारण त्याचं शिक्षण ऐकावं, स्वर्गाच्या राज्याबद्दल जाणून घ्यावं, देव कोण आहे हे ओळखावं, त्याचे दाखले ऐकून ते समजून घ्यावेत, या हेतूने बरेचसे लोक येत नव्हते. आपल्याला भूक लागली आहे, भाकरी खाऊन आपण तृप्त होऊ. आम्हाला रोग लागलेला आहे, या रोगापासून आम्ही मुक्त होऊ. आम्हाला भूतं लागलेले आहेत म्हणून ह्या भूतग्रस्त ह्या अशुद्ध आत्म्यापासून तो आम्हाला शुद्धी देईल, ह्या स्वार्थी हेतूने प्रचंड लोक येशूच्या मागे येत असलेलं येशूला पूर्णपणे ठाऊक होतं. ते त्याच्या मागं निस्वार्थपणे देवाचं शिक्षण किंवा देवाला ओळखण्यासाठी नव्हे, तर स्वार्थी हेतूने आपलं काहीतरी भलं व्हावं, आपल्याला काहीतरी फायदा व्हावा, या हेतूने ते आलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो, मोठा लोकसमुदाय आलेला असताना येशू म्हणतो, चला आता आपण पलीकडे जाऊ. शिष्यांना आज्ञा केली खरं, कुठे जायचं हे सांगितलं खरं, पण तो वाटेमध्ये काय होणार आहे याची थोडी सुद्धा कल्पना येशूने आपल्या शिष्यांना दिली नाही. अंतर्ज्ञान पावणाऱ्या येशूला पूर्णपणे माहीत होतं वाटेमध्ये काय होणार आहे, परंतु शिष्यांना त्याने कुठलीच गोष्ट सांगितली नाही. पुढं एक मोठं वादळ येणार आहे, लाटा उसळून त्या होडीला लागणार आहेत, होडीमध्ये पाणी शिरणार आहे, तुमच्यावर एक जीव घेणा प्रसंग आपल्यावर येणार आहे. येशूने त्यांना कुठलीच कल्पना त्या ठिकाणी दिली नाही. आणि म्हणून शिष्य घाबरले. ज्यावेळेस वादळात सापडले त्यावेळेस त्या येशूला म्हटले, प्रभूजी आपण बुडत आहोत याचं आपल्याला काहीच वाटत नाही काय? तेव्हा येशू उठला आणि त्याने काय केलं, त्याने वाऱ्याला धमकावलं आणि समुद्राला म्हटला, शांत हो, उगा राहा. ताबडतोब सर्व काही निवांत झालं. शांत हो आणि उगा राहा कुणाला म्हणत आहे? त्या खवळलेल्या समुद्राला प्रभू येशू ख्रिस्त आज्ञा करतो, शांत हो, उगा राहा. मूळ इब्री शब्द जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी शांत हो आणि उगा राहा याचा अर्थ तोंडाला मुसके बांधणे. त्या खवळलेल्या समुद्राच्या तोंडाला त्याने मुसकं बांधलं असा त्याचा अर्थ होतो. मुसकं बांधणं म्हणजे आपल्या सर्वांना ठाऊक असेल, एखादं जर चवताळलेलं जनावर आहे, भुंकणारा चवताळलेला कुत्रा आहे की जो सर्वांचे लचके तोडू पाहतो, त्याच्या तोंडाला मुसकं बांधलं जातं. त्याचं तोंड, दात आणि त्याचा जबडा ह्या बांधण्यासाठी, बंद करण्यासाठी ते मुसकं वापरतात. तसंच प्रभू येशू ख्रिस्ताने खवळलेला जो समुद्र होता त्याच्या तोंडाला जाऊन मुसकं बांधून म्हणतो, शांत हो आणि उगा राहा. आणि हा भयंकर चमत्कार शिष्य आपल्या डोळ्याने पाहत आहेत. ह्या अविश्वासू शिष्यांना विश्वासात वृद्धिंगत करण्यासाठी येशूला चमत्कार करावा लागला. सोसाट्याचा वारा आहे, उसळलेल्या लाटा आहेत, होडी आता जवळजवळ बुडीत चाललेली आहे, पण हा येशू म्हणतो, शांत हो आणि उगा राहा. हे पाहताच तो निसर्ग देखील त्याला झुकला. होय, तू आमचं निर्माण करता आहेस, तूच हा समुद्र निर्माण केलेला आहेस, कोरडी भूमी तुझीच आहे, आणि म्हणून हे प्रभू आम्हाला क्षमा कर. नतमस्तक झाले, सर्व काही शांत झालं. तू आमचा धनी, आमचा प्रभू ह्या होडीत आहेत हे आम्हाला ठाऊक नव्हतं. आणि म्हणून खवळलेला समुद्र त्याची आज्ञा येताच निशब्द झाला, शांत झाला त्या ठिकाणी. आणि मग येशू शिष्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे, तुमचा विश्वास कुठे आहे? थोडासा सोसाट्याचा वारा सुटला काय, थोड्या लाटा उसळल्या, त्या होडीला लागल्या, ही होडी त्या ठिकाणी डवळू लागली, होडीत पाणी शिरलं, म्हणून तुम्ही एवढे का घाबरला? या छोट्याशा वादळाला तुम्ही कसं काय घाबरला? आज तोच प्रश्न प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला विचारत आहे. जर तुम्ही माझे शिष्य आहात, मला अनुसरणारे आहात, जर तुम्ही मला परिधान केलेलं आहे, माझे वचनं जर तुम्ही ऐकलेले आहेत, तर मग तुम्हाला एवढी भीती कसली? का तुम्ही घाबरला? काही लोक फक्त तुमची थोडीशी निंदा केली काय, थोडा चार चौघात अपमान केला काय, लगेच तुम्हाला राग काय यावा? थोडी कुणी तुम्हाला दूषणं दिले, तुमच्या विरुद्ध काहीतरी बोललं, काहीतरी खोटे आरोप केले की तर लगेच तुम्ही एवढा का रागवता? का तुम्हाला दुःख व्हावं? का तुम्ही नाराज व्हावा? एवढीशा वादळाला तुम्ही का घाबरता? जर तुम्ही माझे शिष्य आहात तर या छोट्याशा वादळाला घाबरून चालणार नाही. तुमचा विश्वास कुठे आहे? या शिष्यांना त्या ठिकाणी एक मोठा धडा त्या ठिकाणी देण्याचं प्रभू येशू ख्रिस्त काम करत आहे. तुम्ही जर माझे शिष्य आहात तर असे अनेक वादळं पुढे तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत. या अशा वादळांना घाबरून चालणार नाही.
आणि म्हणून ज्यावेळेस हे शिष्य आता ह्या किनाऱ्यावरून दुसरीकडे जाणार आहेत, त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये ज्या 3 गोष्टी झाल्या त्या आपण या ठिकाणी थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हाला पलीकडे जायचं आहे, येशूने स्वतः आज्ञा दिली आहे, चला आपण पलीकडे जाऊ. 2025 या नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. 2025 या वर्षाचा टप्पा आपल्याला पार करायचा आहे. आपल्याला पलीकडे 2026 या नवीन वर्षात जायचं असेल तर आपल्याला 3 गोष्टी करणं अनिवार्य आहे, महत्त्वाचं आहे. या शिष्यांनी करणं गरजेचं होतं. येशू म्हटला, चला आपण पलीकडे जाऊ. मग त्यांनी काय केलं? लोकसमुदायाला सोडून तो मच्छ्यात बसला आणि पलीकडे चालला. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, लोकसमुदायाला सोडल्याशिवाय तुम्हाला पलीकडे जाता येत नाही. लोकसमुदायाला सोडलं पाहिजे. येशूने पाहिलं सतत आपल्याकडे मोठा लोकसमुदाय आहे. या सर्व लोकसमुदायातील लोकांना घेऊन आपल्याला जाणं शक्य नाही. लोकसमुदायाला सोडलं पाहिजे. त्यांना सोडल्यावरच येशू म्हणतो, चला आपण पलीकडे जाऊ. आणि त्या ठिकाणी ते पलीकडे जायला निघालेले आहेत. जो संपूर्ण लोकसमुदाय आहे, सर्वांना घेऊन जाणं शक्य नाही. बरेचसे लोक त्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी पात्र नाही आहेत, लायक नाही, त्यांची योग्यता नाही आणि म्हणून ते पलीकडे येऊ शकत नाही. केवळ ठराविक लोक जे येशूचे शिष्य आहेत त्यांनाच घेऊन जाणं अगत्याचं आहे. सर्व लोकसमुदायाला तुम्हाला नेता येणार नाही. आणि म्हणून 2025 या वर्षामध्ये जर तुम्हाला हा टप्पा पार करायचा आहे, वर्षभर प्रवास करून 2026 या दुसऱ्या किनाऱ्यावर जायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या संपर्कात येणाऱ्या सर्वात जणांना घेऊन हा प्रवास तुम्हाला करता येणं शक्य नाही. त्यातल्या काही लोकांना तुम्हाला सोडावं लागणार आहे. कोण आहे ते लोकसमुदायातले लोक? याच्याकडे थोडं निरखून पहा. जे लोक देवाला समर्पित नाहीत, देवाच्या वचनाविषयी ज्यांना गांभीर्य नाही, ख्रिस्ती जीवन गांभीर्याने घेण्याविषयी जे गाफील झालेले आहेत, ज्यांना पवित्र शास्त्राप्रमाणे चालायचं नाही, येशूच्या मार्गात ज्यांना जायचं नाही, येशूचं आज्ञा पालन करण्याविषयी जे दिरंगाई करत आहेत, निष्काळजी करत आहेत, यांना घेऊन बरोबर गेला तर धोक्यात राहाल. तुम्हाला पूर्ण टप्पा करता येणार नाही. लोकसमुदायाला सोडल्याशिवाय पुढची वाट तुम्हाला घेता येणार नाही. ख्रिस्ती शिष्यत्वासाठी लागणारी, मोजणावी लागणारी किंमत जे देण्यास तयार नाहीत त्यांना बरोबर घेऊ नका. पुढील वर्षामध्ये जर तुम्हाला व्यवस्थितपणे पलीकडे जायचं असेल, काही लोकांना तुम्हाला सोडावं लागणार आहे. हा प्रवास त्यांना घेऊन तुम्हाला करता येणार नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. लोकसमुदायाला सोडल्यावरच येशू त्यांना म्हटला, चला आपण पलीकडे जाऊ. त्यांनी लोकसमुदायाला पूर्णपणे ओळखलं होतं. हे लोक केवळ स्वार्थी हेतूने माझ्याकडे येत आहेत. ह्यांच्या गरजा मी भागवाव्यात, भाकर खाऊन यांनी तृप्त व्हावं, रोगातून यांना मुक्ती मिळावी, भूतग्रस्त असलेल्यांना अशुद्ध आत्म्यातून मुक्ती मिळावी, या हेतूने जर ते माझ्याकडे येत असतील तर सर्वांनाच घेऊन मी जाऊ शकणार नाही. आणि म्हणून त्या लोकसमुदायाला त्यांनी ते सोडलं. असे अनेक लोक तुमच्या जीवनामध्ये असतील पुढील वर्षामध्ये प्रवास करत असताना, जे स्वार्थी हेतूने प्रभूकडे येऊ पाहत आहेत. त्यांना घेऊन तुम्हाला प्रवास करता येणार नाही. जे तुमचे विरोधक आहेत, जे तुमची निंदा करतात, तुमचा अपमान करतात, तुमच्या आत्मिक उन्नतीमध्ये बाधा आणणारे लोक, यांना तिथंच सोडा. त्यांना किनाऱ्यावरच राहू द्या. त्यांना घेऊन बरोबर जाऊ नका, नाही तुमची होडी बुडी जाण्याची शक्यता आहे. त्या वादळात सापडून तुम्ही कदाचित बुडणार. आणि म्हणून दक्षता घ्या. सर्वांनाच घेऊन तुम्हाला बरोबर जाता येणार नाही. बहुतांश ख्रिस्ती विश्वासणारे कसे आहेत? आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे कोणाला सोडायचं आणि कोणाला घ्यायचं ह्याच्याविषयी आम्हाला फारशी कल्पना नाही. आम्ही ते पारखू शकत नाही, कोणाला घ्यायचं आणि कोणाला सोडायचं. आणि म्हणून सर्वांनाच घेऊन चाललेले आहेत. सर्वांनाच घेऊन चाललं तर पलीकडे जाणं थोडंसं शक्य होणार नाही. जे तुमच्या आत्मिक उन्नतीला तुम्हाला सहकार्य करतील, जे तुम्हाला हातभार लावतील, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिशेने जाण्यासाठी जे तुम्हाला सहकार्य करणार आहेत, अशा लोकांचा शोध घ्या. त्यांना बरोबर घ्या, त्यांना हाताशी घ्या आणि त्यांना घेऊनच पुढील वर्षाचा प्रवास करा. तुम्ही पलीकडे निश्चित जाणार. पौल आणि बर्नबा देवाचे दोघे विश्वासू सेवक आणि ते मिशनरी प्रवास करत आहेत. गावोगावी जाऊन मंडळ्या स्थापन करत आहेत, देवाची सुवार्ता सांगत आहेत, स्वर्गाच्या राज्याची माहिती ते देत आहेत. परंतु पौल आणि बर्नबा दोघं घट्ट मित्र आहेत. एकदा असंच बोलत असताना त्यांच्यामध्ये चर्चा झाली. आपण दोघं चाललेलो आहोत, आपल्याबरोबर मार्क म्हटलेला योहान याला देखील आपण बरोबर घेऊ, असं त्यांच्यामध्ये चर्चा झाली. तेव्हा पौल बर्नबाला म्हटला, मार्क म्हटलेला योहान
मागील वेळेस आपल्याला मधीच सोडून गेला, तो आपल्या कुठल्याही उपयोगाचा नाही, त्याला आपण बरोबर घ्यायचं नाही. बर्नबाचं मत थोडं वेगळं पडलं. तो म्हटला जरी त्याने अगोदर चुकला असेल, तो आता सुधारेल, मागची चूक तो आता करणार नाही, आणि म्हणून त्याला घेणं अगत्याचं आहे. पौल म्हणतो घ्यायचं नाही, बर्नबा म्हणतो त्याला घेतलं पाहिजे. त्या दोघांमध्ये एवढा मोठा वाद झाला, इतका मेटाकुटीला गेला की दोघं विभक्त झाले. मग पौलाने सिला नावाच्या मनुष्याला घेतलं, तो एकीकडे प्रवासाला गेला, सुवार्थ सांगू लागला, आणि बर्नबाने मार्काला घेतलं आणि ते दुसरीकडे सुवार्थ सांगू लागले. ज्यावेळेस तुमच्यामध्ये वाद आहेत, मतभेद आहेत, गैरसमज आहेत, त्यावेळेस एकत्रित प्रवास करलं तर दोघांचा प्रवास धोक्याचा येईल, कार्यसिद्धी होणार नाही. आणि म्हणून जे समविचाराचे आहेत, जे देवाच्या दृष्टिकोनातून उन्नत असं कार्य करू इच्छितात, ज्यांना देवाच्या वचनाविषयी कळकळ आहे, मंडळीमध्ये सक्रिय सेवा करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांना बरोबर घ्या, आणि मग तुमचा प्रवास पुढं सुखकारक होईल, तुम्ही पलीकडे जाऊ शकाल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं कोणाला सोडायचं हे प्रथम निक्षून घ्या, प्रार्थनापूर्वक समजून घ्या. जे तुमच्या आत्मिक उन्नतीमध्ये बाधा आणणार आहेत त्यांना इथेच किनाऱ्यावर ठेवा आणि पुढील प्रवासाला लागा, मग तुम्ही पलीकडे जाऊ शकाल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुणाला सोडायचं आपण पाहिलं, पण प्रवासाला जाताना बरोबर कुणाला घेणं देखील महत्त्वाचं आहे. हा प्रवास आपण एकटा करू शकत नाही. शुभवर्तमानात आपण वाचलं, बारकाईने पाहिलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. त्या ठिकाणी काय लिहिलंय, ज्यावेळेस येशू आपल्या शिष्यांना म्हटला होडीत चला आपण पलीकडे जाऊ, तेव्हा त्याच्याबरोबर दुसरेही काय मचवे होते असं स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हटलं. एक 4-5 मचवे त्यांनी देखील पाहिलं, येशू ख्रिस्त आता पलीकडे चाललेला आहे, ते सुद्धा आपल्या होडीत बसले आणि ते येशूच्या बरोबर प्रवासाला निघालेले आहेत. हा ख्रिस्ती जीवनाचा प्रवास जो तुम्हाला करायचा आहे, ख्रिस्ताची स्वार्थ आचरणाने सांगायचा जो प्रवास आहे, एकटं दुकटं करू शकत नाही, त्याला काही साथीदार बरोबर लागतात. संपूर्ण जुना करार जर तुम्ही पाहिला तर प्रत्येक वेळेस एकच संदेष्टा देवाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवत असत. एका वेळी एक संदेष्टा देवाचा संदेश लोकांपर्यंत द्यायचा आणि लोकांच्या प्रार्थना किंवा गारानं परमेश्वरापर्यंत पोहोचवायचं, हे काम त्या संदेष्टाचं होतं. एका वेळेस एकच जण असायचं. पण जसंच आपण नवीन करारामध्ये येतो, एकट्या दुकट्याने स्वार्थ सांगितलेलं स्वर्गीय राज्याचं गौरव त्या ठिकाणी केलेलं आपल्याला कधीच दिसत नाही. येशूने देखील आपल्या शिष्यांना कसं पाठवलं, दोघे करून पाठवलं, आपल्याला असं पाहिलेलं आहे. 72 शिष्य होते आणि म्हणून त्यांना दोघांना पाठवलेला आहे. आणि म्हणून हा जो 2025 सालचा प्रवास तुम्हाला करायचा आहे, आत्मिक जीवनातील प्रवास आहे, ख्रिस्ती जीवनाचा प्रवास आहे, एकटं नाही तर आपल्याला सहकार्याची, मदतनीसाची गरज आहे. आपण मिळून तो प्रवास त्या ठिकाणी करणार आहोत. पण कोण आपण प्रवास करणार आहोत, कोणाबरोबर करणार आहोत, हे देखील महत्त्वाचं आहे. तुमच्या संकटामध्ये, तुमच्या बिकट प्रसंगी, तुमच्या पेच प्रसंगात जे प्रार्थनेद्वारे तुम्हाला सहकार्य करतील, तुम्हाला साथ देतील, त्यांना प्रवासामध्ये बरोबर घ्या. तुम्ही दुःखीत असता, ज्यावेळेस तुम्हाला धीर देणारे, धैर्य देणारे लोक आहेत, त्यांना समजून घ्या आणि त्यांना आपल्या प्रवासामध्ये घ्या, तुम्हाला त्या ठिकाणी साथ लाभेल त्यांची. ज्यावेळेस तुम्ही अश्रू ढाळाल त्यावेळेस तुमचं सांत्वन करणारे लोक, ह्यांना शोधा, त्यांना आपल्या प्रवासामध्ये बरोबर घ्या. ज्यावेळेस तुम्ही निराश व्हाल, हताश व्हाल, त्यावेळेस तुम्हाला उत्तेजन देणारे, तुम्हाला तुमचा उत्साह वाढवणारे असे लोक, ह्यांना बरोबर घ्या. तुमच्या सुखदुःखात साथ देणारे आणि देवाच्या सेवा कार्याविषयी उत्कंठित असणारे अशा लोकांना बरोबर घेऊन तुम्ही प्रवास करा. जे नको असतील ते लोक बाजूलाच ठेवा. होय, तीरावर आपण पाहतो मोठा लोकसमुदाय होता. जर येशू होडीत बसून पहिलं तरी जात असताना आम्ही त्याच्या बरोबर होडीत बसून पहिलं तरी जात आहोत का, हे आपण पाहिलं पाहिजे. ह्या लोकांनी काय केलं, हे जे मोठा लोकसमुदाय होता, त्या मोठ्या लोकसमुदायातले काही लोक, अगदी कदाचित बोटावर मोजण्याइतके लोक, थोडेसे लोक, यांनी काय विचार केला, जर येशू होडीत बसून शिष्यांबरोबर चाललेला आहे, आम्ही सुद्धा त्याबरोबर जाणार. ह्या विचारांचे लोक त्या लोकसमुदायात होते आणि त्यांनी सुद्धा पटापट आपल्या बोटी काढल्या, आपल्या होड्या काढल्या आणि येशूच्या मागे गेले. तसंच आमच्या मंडळीमध्ये मोठी मंडळी आहे, त्यातले काही लोक आहेत की जे येशूच्या विचारसरणीचे आहेत. येशूने ज्या आज्ञा दिल्या त्या पाळण्यासाठी उत्साही असलेले काही लोक आहेत. सर्वजण येशूच्या मागे गेले नाहीत, दुसरे थोडे मचवे त्याच्यामध्ये होते असं म्हटलेलं आहे. ह्या लोकसमुदायामध्ये येशूच्या पावलावर पाऊल टाकून जाणारे, येशूच्या दिशेने जाणारे काही लोक आहेत.
येशू ज्यावेळेस होडीत बसला त्या शिष्यांबरोबर चालत आहे, त्या मोठा लोकसमुदाय, पण काही जण म्हटले येशू ज्या दिशेने जाणार आहे त्या दिशेने आम्ही देखील जाणार, आणि ते देखील त्या मच्छीवर बसले. अशा लोकांना पुढील प्रवासामध्ये बरोबर घ्या. येशूला परिधान करणारे, येशूला अंगीकारणारे, येशूची आज्ञा पालन करण्यामध्ये ज्यांना उत्स्फूर्त उत्साह आहे, अशा लोकांना बरोबर घेऊन तुम्ही प्रवास केला, तुमचा प्रवास उत्तम झाल्याशिवाय कधीही राहणार नाही. येशूचे तत्व जीवनात आचरणारे असे लोक शोधा, त्यांना बरोबर घ्या, मग तुम्ही पलीकडे झाल्याशिवाय राहणार नाही. पण प्रॉब्लेम असा आहे, आमची समस्या अशी आहे की आम्ही चुकीच्या लोकांना बरोबर घेऊन प्रवास करत आहोत, आणि मग हे लोक आमच्याच उन्नतीसाठी अडखळण ठरणार आहेत. आमचा जो आवेश आहे, उत्साह आहे, तो कमी करणारे, आम्हाला निरुत्साही करणारे, आम्हाला निराश करणारे लोक जर बरोबर असतील तर पलीकडे जाऊ शकणार नाही. आणि म्हणून पलीकडच्या प्रवासाच्या वेळेस योग्य त्या लोकांची भेट घ्या. जे लोक येशूच्या आज्ञा पाळण्यामध्ये आग्रही आहेत त्यांना बरोबर घ्या. उदाहरणार्थ, येशूने म्हटले, मी जो मनाचा सौम्य व लीन, त्या मसपासून तुम्ही शिका. पण कदाचित आमच्या मंडळीमध्ये असे काही लोक असतील की त्यांना शिकण्याची इच्छाच नाही. येशूची लीनता, सौम्यता, नम्रता ही शिकावी असा उत्साह त्यांना नाही. जर तुम्ही त्यांना बरोबर घेतलं, तुमची आत्मिक उन्नती खुंटीत होणार आहे. त्यांना तिथंच सोडून द्या. येशूने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. ही प्रीती करण्यासाठी निरुत्साह असलेले लोकसमुदाय ती किनाऱ्यावर बराचसा उभा आहे. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या संपर्कात येणारे असे काही लोक आहेत की जे इतरांवर प्रीती करण्यास उत्साही नाहीत. त्यांना बरोबर घेतलं तर ते तुमचे पाय खेचणार आहेत, आत्मिक उन्नती तुमची खुंटणार आहे. त्यांना किनाऱ्यावरच सोडा, त्यांना बरोबर घेऊ नका. येशूने म्हटलेलं आहे, जर तुझ्या बंधूंनी तुझा अपराध केला त्याला क्षमा कर, 7 नाही 7च्या 70 वेळा क्षमा कर. हे करण्यात जर कोणी उत्साही नसेल त्यांना किनाऱ्यावरच सोडा. समविचारांचे लोक जे येशूची आज्ञा पाळण्यामध्ये उत्साह आहेत त्यांना शोधा आणि त्यांना बरोबर घ्या. ते तुमच्या आत्मिक उन्नतीला अधिक त्या ठिकाणी प्रोत्साहन देतील. ते तुमच्याबरोबर येऊन तुमचं अंतःकरण ते अधिक उत्साहित करतील. येशूने म्हटलेले, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. ज्यांना अंतःकरणाची शुद्धीकरणामध्ये रस नाही, उत्साही नाही, सर्व प्रकारचं दुष्टपण अंतःकरणात भरलेलं आहे, दुष्ट मनोवृत्ती आहे, अचानकपणे लगेच राग येतो, इतरांबद्दल द्वेष आहे, इतरांबद्दलची ईर्ष्या आहे, सर्व प्रकारचा स्वार्थ ज्यांच्या मनामध्ये भरलेला आहे, जे लोभाने त्या ठिकाणी ओतप्रोत भरलेले आहेत, अशा लोकांना तुम्ही किनाऱ्यावरच सोडा. जर तुम्हाला देवाचं सेवा कार्य करण्याची इच्छा आहे, आपले आचार, विचार आणि उच्चार यातून ख्रिस्ताला परिधान करणे, ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालणे, ख्रिस्ताच्या दिशेने पलीकडे जाण्याची 2025 वर्षामध्ये ज्या कोणाची इच्छा आहे, ज्या इतर लोकांची इच्छा आहे, त्यांना बरोबर घ्या. बाकीच्यांना तसंच किनाऱ्यावर राहू द्या. आणि म्हणून संत पौल आम्हाला स्पष्टपणे करंथीकराच्या पत्रामध्ये इशारा देत आहेत, विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर तुम्ही विजोड होऊ नका. त्यांच्याशी संबंध ठेवून तुम्ही विजोड होऊ नका. विश्वास न ठेवणारे म्हणजे विधर्मी असं नाहीत, पण येशूच्या वचनावर विश्वास न ठेवणारे, त्याची आज्ञा पालन न करणारे, यांच्याशी संबंध ठेवून तुम्ही विजोड होऊ नका. आणि म्हणून संत पौल म्हणतो, नीती व स्वैराचार यांची भागी कधी होईल का? तुम्ही नीतिमान होऊ पाहता आणि लोकसमुदायामध्ये स्वैराचारी लोक आहेत, त्यांना घेऊन तुम्ही प्रवास करतात, तुमचा प्रवास सुखकर कधीच होऊ शकणार नाही. नीती व स्वैराचार यांची भागी होणार नाही. उजेड व अंधकार यांचा मिलाप कधी होईल काय? तुम्ही जगाचा प्रकाश आहात, प्रकाशाकडे चाललेला आहे, आणि ज्यांना अंधाराची आवड आहे, अंधाराचे कर्मे करण्यामध्ये ज्यांना रस मिळतो, त्यांना तुम्ही बरोबर घेतला असेल, तुमच्या प्रवासामध्ये अडखळा आणि बाधा आल्याशिवाय राहणार नाही. वर्षभर तुमच्याकडे आहे, प्रवासाला निघालेले आहात, तुमचा सहप्रवासी कोण आहेत तपासून पहा. ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता कधी होईल काय? तुम्ही ख्रिस्ताला परिधान करत आहात आणि जगामध्ये जे सर्व आहे, ज्याला बलियारा आपण म्हणूयात, त्यांच्याशी एक वाक्य होऊ शकणार नाही. एका होडीमध्ये तुम्ही प्रवास करूच शकणार नाही. विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा यांचा मेळ कधी बसेल काय? ते वाटेकरी कधी होतील काय? नाही होऊ शकणार. तुम्ही जर विश्वास ठेवणारे आहेत आणि ख्रिस्तावर विश्वास कमकुवत असणारे किंवा नसणारे ह्यांना तुम्ही बरोबर घेतलं तर तुम्ही वाटेकरी कधीच होऊ शकत नाही. देवाच्या मंदिराचा मूर्तीशी मेळ कधी बसेल काय?
आपण तर देवाचे मंदिर आहोत आणि जे एक मूर्तीपूजक आहेत त्यांना आपण बरोबर घेतलं तर देवाचं मंदिर आणि मूर्तीपूजा ह्याचा मेळ कधी बसणार नाही. आणि म्हणून तुमच्या होडीमध्ये, जीवनरूपी नौकेमध्ये कोण प्रवास करत आहे, पुढील वर्षामध्ये दक्षता बाळगा. या तुमच्या प्रवासामध्ये अडखळण येऊन, प्रवासामध्ये बाधा येऊन तुम्ही पलीकडे जाऊ शकणार नाही. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आत्मपरीक्षण करूयात, आम्ही कोणाला सहप्रवासी म्हणून घेतलेला आहे. या ठिकाणी एक गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस वादळ आलं, येशूच्या शिष्यांची नौका त्या ठिकाणी हेलकावे खाऊ लागली, बुडू लागली, त्यावेळेस इतर मचवे ते देखील त्यांच्याबरोबर होते. त्यांच्या नौका देखील वादळात सापडल्या होत्या, त्यांची होडी देखील हेलकावे खाऊ लागली होती. परंतु घाबरून ते पुन्हा कधी किनाऱ्यावर आलेले आपल्याला पवित्र शास्त्रात लिहिलेलं आढळत नाही. ते देखील समुद्राशी सामना करत आहेत, वादळाशी सामना करत आहेत. होय, होडी हेलकावे खात आहे, जीव घेणा प्रसंग त्यांच्यावर आलेला आहे, पण ते घाबरून त्या ठिकाणी माघारी आले नाही. त्यांनी धैर्य धरून त्या वादळाशी सामना केलेला आहे. आणि म्हणून असे लोक आपल्याबरोबर घ्या. तुमच्या आत्मिक जीवनामध्ये थोडेफार संकट आले, अरिष्ट आले, बिकट प्रसंग आला, कौटुंबिक ओढाताण झाली, ताणतणाव झाला की लगेच घाबरून देवापासून पळणारे पळताभुईत लोक ह्यांना बरोबर घेऊ नका. ते तुम्हाला आणखी निराश करतील. आणि म्हणून सर्व संकटाचा सामना धैर्याने करणारे, अरिष्टामध्ये, पेच प्रसंगामध्ये तुम्हाला सहकार्य करणारे, तुमच्या खांद्याला खांदा देऊन तुमच्याबरोबर उभे राहणारे असे धैर्यवान लोक जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, अशांना बरोबर घेऊन पुढील वर्षाची वाटचाल करा. तुम्ही पलीकडे निश्चित जाल. आणि म्हणून कुणाला घ्यायचं हे देखील समजून घ्या. त्यामुळे दोन गोष्टी आपण पाहिल्या. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी किनाऱ्यावर कोणाला सोडायचं हे आपण पाहिलं, बरोबर कोणाला घ्यायचं हे देखील आपण पाहिलं. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस शिष्यांची होडी वादळात सापडली, शिष्यांनी आटोक्यात होडी आणण्याचा प्रयत्न केला खरा. ज्यावेळेस हताश झाले त्यावेळेस मात्र त्यांनी काय केलं, ताबडतोब जाऊन त्यांनी त्या गुरुची, आपल्या येशूची मदत त्यांनी घेतली. आपली विवंचना, आपला प्रश्न त्यांनी येशूपुढे मांडला. ते शिष्य येशूशी बोलले आणि येशू मग नंतर वादळाशी बोलला. हा क्रम फार महत्त्वाचा आहे. स्वतःच वादळ शमविण्याचा प्रयत्न करू नका. ते शिष्य येशूशी बोलले आणि येशू वादळाशी बोलला. त्यामुळे आमच्या ह्या जीवनामध्ये, या वर्षभराच्या प्रवासामध्ये ज्या ज्या वेळेस संकट येतील, बिकट प्रसंग येईल, आर्थिक ओढाताण असेल, अनेक निराशजनक गोष्टी असतील, त्यावेळेस स्वतःच्या बुद्धीने, सामर्थ्याने हाताळण्याचा प्रयत्न करू नका. येशू आमच्याबरोबर आहे. त्याने आश्वासन दिलेलं आहे, मी तुमच्याबरोबर आहे. आणि म्हणून त्याच्याकडे गेला, त्याच्याकडे धाव घेतली की सर्व संकट सोडवण्यास तो समर्थ आहे, हे मी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. इस्रायलामध्ये यहोशाफाट नावाचा एक राजा होता आणि तो परमेश्वराला भिणारा, त्याच्या आज्ञेत चालणारा असा राजा आहे. एकदा इस्रायलाविरुद्ध मोठं सैन्य त्यांच्यावर आक्रमण केलं. अम्मोनी लोक, शेरी लोक आणि मोवाबी लोक हे 3 राष्ट्रातील सैन्य एकत्रितपणे इस्रायलावर चढाई करण्यास आलेले आहेत. आणि हा निरोप राजाला कळाला. त्यावेळेस या राजाने इस्रायल लोकांना त्या ठिकाणी एक फरमान काढलं, 3 दिवस सर्वांनी उपवास करावा आणि आपण आपली प्रार्थना आणि विनंत्या परमेश्वराला सादर करू. तेव्हा सर्व लोकांनी गोंताट नेसलं, शोक केला, उपवास केला आणि मग यहोशाफाट राजा परमेश्वराची प्रार्थना करत आहे. तो म्हणतो, हे परमेश्वरा, ह्या मोठ्या सैन्यांशी सामना करण्यास आमच्याकडं ताकद नाही. आम्ही काय करावं हे आम्हाला सुचत नाही आणि आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहेत. पाहतो, पूर्णपणे कबुली देतो, परमेश्वरा, आम्ही हातबल झालेलो आहोत, आम्ही दुर्बल झालेलो आहोत, हे मोठं संकट आमच्यावर आलेलं आहे, ह्याला आम्ही सामना करू शकत नाही, हे जी कबुली आम्ही देतो. त्यावेळेस परमेश्वराचं उत्तर त्याला प्राप्त झालं. परमेश्वर म्हटला, या मोठ्या समुदायाकडे पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचं नाही, युद्ध माझं आहे. ह्या लढाईत तुम्हाला लढावं लागणार नाही. तुम्ही फक्त स्थिर उभे राहा आणि मी तुमचं तारण कसं करतो ते पहा, कारण मी परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. आणि मग त्या परमेश्वराने त्या सैन्यांमध्ये असा गोंधळ निर्माण केला की त्याने एकमेकाचा वध करून ते तिथे सर्व जागी ठार झाले. इस्रायल लोकांना हातात तलवार देखील न घेता ती लढाई त्यांनी जिंकली, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर होता. पुढील वर्षामध्ये प्रवास करत असताना अनेक संकट, अनेक पेच प्रसंग, बिकट प्रसंग, आर्थिक परिस्थितीमध्ये ओढाताण, या सर्व गोष्टी येतील. प्रत्येक युद्ध आपल्याला लढायची गरज नाही.
3 वाक्य लक्षात ठेवा जे यहोशाफाट राजाने परमेश्वराला म्हटले. प्रभू, हे जे संकट आहे ह्याच्याशी सामना करण्यास आमच्याकडं ताकद नाही. काय करावं हे आम्हाला सुचत नाही. आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत. हे 3 वाक्याची मनोमन प्रार्थना केली की परमेश्वराचं उत्तर तुम्हाला येईल. तुम्ही आता आपली कबुली मला दिलेली आहे. तुमची दुर्बलता अशक्तपणा आहे तुम्ही मला सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो, आतापासून हे युद्ध तुमचं नाही, हे आता माझं युद्ध झालेलं आहे आणि मी तुमच्यासाठी लढेल. परंतु बरेच वेळा प्रश्न असा होतो, समस्या अशी येते, आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो खरं की हे परमेश्वरा तू आमच्यासाठी युद्ध लढ, पण वेळ आल्यावर आम्हीच ते युद्ध लढायला लागतो. तिथे आमचं चुकतं, आम्ही स्वतःच ते युद्ध लढायला लागतो. त्यावेळेस परमेश्वर आमचं काहीच मदत करू शकत नाही. जर आम्ही त्याला पूर्ण समर्पित झालो तर मग परमेश्वर म्हणतो, माझ्यावर सोपवून दे, हे युद्ध मी तुझ्यासाठी लढेल. आणि मग ते युद्ध तो आम्हाला जिंकून देतो. आणि म्हणून पुढील वर्षाच्या प्रवासामध्ये परमेश्वर आमच्याबरोबर आहे याची खात्री केल्याशिवाय पुढे जाऊ नका. नाहीतर पुढे मोठी वादळं आहेत, नौका बुडण्याची दाट शक्यता आहे. येशू तुमच्याबरोबर आहे का? मोशे 6 लाख इस्रायली पुरुष म्हणजे साधारण 20 लाख लोकांना घेऊन रानावनातून भटकंती करत चाललेला आहे. आणि हा चाललेला असताना परमेश्वराने त्याला सिनाय पर्वतावर बोलवलं आणि म्हटलं, मला तुला काही नियमशास्त्र द्यायचं आहे. म्हणून 40 दिवस आणि 40 रात्र मोशे सिनाय पर्वतावर आहे. त्यावेळेस इस्रायल लोकांनी खाली एक मूर्ती केली, मूर्तीपूजा केली, नाचगाणे केले, सर्व तमाशा त्या ठिकाणी चालू आहे. हे पाहून परमेश्वर त्यांच्यावर कोपला आणि हा परमेश्वर मोशेला म्हणतो, येथून पुढे मी तुमच्याबरोबर येणार नाही. परमेश्वराने स्पष्टपणे सांगितलं, जो प्रवास तुम्हाला करायचा आहे, ज्या वचनदत्त देशात तुम्हाला जायचं आहे, येथून पुढे मी तुमच्याबरोबर येणार नाही. तेव्हा मोशेने काय केलं? मोशे पालथा पडला, नम्र झाला, लीन झाला आणि परमेश्वराला म्हणतो, हे परमेश्वरा, तू जर आमच्याबरोबर येणार नसशील, येथून पुढे तू आम्हाला नेऊच नकोस. पुढचा प्रवास आम्हाला करायचाच नाही. तू जर आमच्याबरोबर नसशील तर काहीच अर्थ नाही पुढच्या प्रवासामध्ये, कारण आम्हाला ठाऊक आहे पुढं काय वाट आहे. रोज ह्यांना मानना लागतो, जेवण लागतं, हे मानना देणार कोणी? तू जर नसशील तर मानना स्वर्गातून देणार कोण? ह्यांना संरक्षण हवं आहे आणि म्हणून अग्निस्तंभाच्या द्वारे तू आम्हाला रात्री संरक्षण देतो. तू नसशील त्यांना संरक्षण मिळणार कुठून? या 20 लाख लोकांना अरण्यात जर तहान लागली, मी त्यांना पाणी पुरवणार कसं? तू असशील तर खडकातून पाणी पुरवशील. तू जर आमच्याबरोबर नसशील तर पुढं नेऊच नको, कारण पुढचं प्रवास काय खरं नाही. हे कुरकुरे लोक आहेत, गाराणे करणारे लोक आहेत. पुढे जाण्याला मांस खायची इच्छा झाली. 20 लाख लोकांना मी मांस आणू कुठून? होय, पुढे अरिष्ट आहेत. आगे साप जर येऊन यांना चावू लागले तर मी यांचं काय करणार? अमोरी लोक पुढे आहेत, त्यांच्याशी युद्ध कोण लढणार? प्रभू, तू जर आमच्याबरोबर नसशील, इथून पुढे आमचा प्रवास रद्द कर. पुन्हा आम्ही मागं जाऊ, पण इथून पुढचा प्रवास आम्ही करणार नाही. हा निश्चय आज आम्ही करणार आहोत का? होय प्रभू, आम्हाला पूर्ण ठाऊक आहे ह्या पुढील वर्षामध्ये असे काय संकट आहेत, आपत्ती आहेत, दुर्धर आजार आहेत, कौटुंबिक ओढाताणे, तुझ्या शिवाय ह्या गोष्टी आम्हाला सोडवणं अतिशय कठीण आहे, अशक्य आहे. आणि म्हणून प्रभू, तू जर आमच्याबरोबर नसशील तर पुढचा प्रवास आमचा करूच देऊ नकोस. तुला घेऊन आम्ही प्रवास करणार आहोत. अशा विचारधारणेचे लोक आमच्यामध्ये आहेत का? आणि मग शिष्य त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत याचे आपल्याला काहीच वाटत नाही काय? आपण बुडत आहोत याचं आपल्याला काहीच वाटत नाही काय? ज्यावेळेस येशू उठला, मनामध्ये त्यांनी काय विचार केला असेल? शिष्यांकडे पाहून कदाचित थोडासा मनामध्ये हसलाही देखील असेल. तुम्हाला काय वाटतं, आपण इथं बुडणार आहोत का? येशूने मनात विचार केला असेल. मी जो हा देवाचा पुत्र, जगाच्या स्थापनेपूर्वी आम्ही काय योजना आखलेली आहे आणि जगाच्या स्थापनेपूर्वी आम्ही ठरवलेलं आहे की जगाच्या तारणाची योजना, जगाच्या उद्धाराची योजना आम्ही आखलेली आहे. हजारो वर्षापूर्वीची योजना आखून ठेवली आहे. आदामान हवेने एदेन बागेत फळ खाताच माझ्या पित्याने त्यांना आश्वासन दिलं, तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पराचं वैर पाडीन. ती तुझे डोके फोडीन, तू तिचे ठास फोडशील. स्त्रीची संतती म्हणजे कुमारिकेपासून जन्माला येणार हे मी अगोदरच 4000 वर्षापूर्वी ठरवून ठेवलेलं आहे. आणि म्हणून अब्रामापासून 42 पिढ्या गेल्यानंतर
पवित्र आत्म्याच्या द्वारे कुमारी मरेपासून गर्भवती होऊन त्या बेतलेमेच्या छोट्या गव्हाणीत मी जन्म कशासाठी घेतला? हे समुद्रात बुडण्यासाठी? कदापि शक्य नाही. येशू मनात म्हटलं असेल, या समुद्रात बुडण्यासाठी मी आलेलो नाही. मी जगाचा उद्धारक, जगाचा तारणारा, जगाचं पाप हरण करणारा त्या उद्देशाने मी आलेलो आहे. मला ठाऊक आहे मी या टबमध्ये बुडणारच नाही. माझा उद्देश मला माहिती आहे, मला पलीकडे जायचं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मी पलीकडे जाणार आहे. या उद्देशाने मी आलेलो आहे. येशूने आपल्या मनात हे विचार केले असते. शिष्यांना काय वाटते, मी इथं बुडणार? मला पलीकडे जायचं आहे. होय, पलीकडे लोक माझी वाट पाहत आहेत. त्या पलीकडे गेल्यावर 12 वर्ष रक्तस्राव असलेली स्त्री, तिला मला बरं करायचं आहे, तिला रोगातून मुक्त करायचं आहे. पलीकडे गेल्यावर एक जन्मांध आंधळा बारथीबाई नावाचा मनुष्य आहे, त्याला मला दृष्टी द्यायची आहे, मला पलीकडे गेलं पाहिजे. पलीकडे गेल्यावर गसरेकराच्या प्रांतामध्ये एक भूतग्रस्त ज्याच्यामध्ये सैन्य आहे, भूताचं मोठं सैन्य, त्याला मला रोगमुक्त करायचं आहे. अनेक गोष्टी मला करायच्या आहेत, मला पलीकडे गेलं पाहिजे. ह्या उद्देशाने प्रभू येशू ख्रिस्त प्रवास करत आहे आणि म्हणून बुडण्याची शक्यता तिथं काहीच नाही. 2025 ह्या वर्षामध्ये आम्ही बुडणार या शक्यतेने प्रवास करू नका. येशूसारखी दूरदृष्टी ठेवा. मला पलीकडे जाणार आणि मी जाणारच आहे. जाणार म्हणजे जाणार, त्यामध्ये बदल होणार नाही. ह्या विचारसरणीचे लोक आमच्यामध्ये किती आहेत? येशू ख्रिस्त माझ्याबरोबर आहे आणि म्हणून वाटेत किती मोठं वादळ आलं, संकट आले, लाटा उसळल्या, ही नौका जीवन नौका डोलू लागली, तरी आम्ही बुडणार नाही. आम्हाला पलीकडे जायचे. ही विचारसरणी धरून आम्ही प्रवास करणार आहोत का? प्रियांनो, अशा लोकांना बरोबर घेऊन आम्ही गेलं पाहिजे. 2025 या वर्षाला सुरुवात झालेली आहे. पुढील वर्ष तुम्ही कसे पाहत आहोत? ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्यानं तुमच्या मनामध्ये शंका कुशंका आहेत का? जाईल का नाही? प्रवास होईल का नाही? माझी नौका बुडणार तर का? मध्ये वादळ आलं तर काय होईल? ह्या शंकेने आपण चाललेलो आहोत का? मनामध्ये थोडा विश्वास कमकुवत झालेला आहे का? हे वर्ष पार करू का नाही? येशू आमच्याबरोबर आहे का नाही? अशा विचारसरणीचे बरेच लोक असतील. पण आपण हे वर्ष कसं पाहत आहोत? कसं पाहिलं पाहिजे? होय, मी कसं पाहते की तुम्ही येशूच्या हातात हात धरून, येशूच्या पावलावर पाऊल टाकून पुढील वर्ष चालत आहात. ख्रिस्त येशू मंडळीतील प्रत्येक सभासद येशू बरोबर प्रवास करत आहे, हे मी या ठिकाणी आत्ताच पाहत आहे. येशूने दिलेल्या कृपेच्या द्वारे प्रत्येक पापावर विजय मिळून एक विजय ख्रिस्ती जीवन 2025 साली जगणारे असे ख्रिस्ती लोक या ठिकाणी मी आपल्या डोळ्यासमोर पाहत आहे. या 2025 या वर्षामध्ये प्रवास करत असताना आमच्या मंडळीतील प्रत्येक जण हा सैतानाचं राज्य नष्ट करण्यासाठी, सैतानाला पराभूत करण्यासाठी, त्याला शून्यवत करून त्याला पायदळी तोडण्यासाठी निश्चय केलेला असे लोक मी या ठिकाणी पाहत आहे. पापाची दल्लल, पापाची खाई यातून वर येऊन पाप विरहित असं ख्रिस्ते विश्वासणारे जीवन जगणारं पुढील वर्षामध्ये लोक या ठिकाणी मी पाहत आहे. डोळ्याने नव्हे तर विश्वासानं चालणारे असे लोक मी या ठिकाणी पाहत आहे. हा निश्चय आणि निर्भय करून आम्ही पुढील वर्ष कंटणार आहोत का? की हो, मी पलीकडे जाणार, या निश्चयाने जाणार आणि विजय जीवन मी जगणार आहे. असे लोक किती जण आहेत? येशूच्या अभिवचनावर विश्वास ठेवून जीवन जगणारे. त्या येशूने जे अभिवचने दिलेत ते आपल्या मनाशी धरा, ते आत्मसात करा, ते आमच्यासाठी आहेत हे समजून हे जीवन जगण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत का? त्या परमेश्वराने आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मी तुला सोडणार नाही की मी तुला टाकणार नाही, मी तुला कधी लज्जित आणि फजित करणार नाही. ह्या विश्वासानं 2025 वर्ष कंडणारे आज ख्रिस्ती विश्वासणारे आहेत का? हा दृढ विश्वास आमचा आहे का? आत्मपरीक्षण केलं पाहिजे. देव तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरविल, हे देवाचं वचन आहे, ते सत्य आहे आणि ते सत्य होणार. या विश्वासानं पुढील वर्षामध्ये जगणारे लोक आम्ही आहोत का? अशा विश्वासानं प्रवास करणारे आम्ही आहोत का? देवावर प्रीती करणाऱ्यास, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यास, देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात, ह्या वचनावर विश्वास ठेवून पुढील वर्षात प्रवास करणाऱ्यास किती लोक आमच्यामध्ये आहेत? येशूचे वचन तो म्हणतो सत्य आहेत, ती कधीच खोटी ठरणार नाहीत. तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाहीत. या विश्वासानं पुढील वर्ष कंटणारे, पलीकडे जाणारे किती लोक आहेत?
हो, येशूने म्हटलं जगात तुम्हाला क्लेश होतील, पण धीर धरा, कारण मी जगाला जिंकलेला आहे. असं 2025 वर्षाचा प्रवास जगाला जिंकून एक विजय जीवन जगणारे आमच्याकडे किती लोक आहेत. होय, वाटेमध्ये वादळ येतील, संकट येतील, अरिष्ट असेल, पण येशू आमच्याबरोबर आहे ना, आणि आम्ही पलीकडे जाणार हे निश्चयाने किती लोक जात. आणि म्हणून स्वतःला आपण एक आत्मपरीक्षण करूयात. शेवटी काय प्रश्न विचारूयात. ह्या वर्षातून वाट काढून येशू तुम्हाला पलीकडे घेऊन जाणार नाही का? आपण प्रश्न करूयात. आमचा विश्वास डगमगता आहे का आम्ही पलीकडे जाणार? तुमच्या ज्या प्रार्थना आहेत, विनंत्या आहेत, याचं उत्तर देऊन तुमच्यासाठी सर्व संकट अरिष्ट दूर करणार तो नाही का? प्रश्न करूयात. ह्या वर्षाची वाट काढत असताना ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळणार आहे का? वर्षामध्ये तुमच्यासमोर येणारी जी सर्व संकट आहेत, आपत्ती आहेत, ह्या सर्व जे डोंगर आणि टेकड्या ह्या भुईसपाट तो करणार आहे, करणार नाही का? होय, तो नक्की करणार आहे. या वर्षामध्ये तुम्हासाठी बंद झालेले सर्व दरवाजे तो उघडणार आहे, आणि तो निश्चितपणे आम्हाला पलीकडे नेणार आहे. जर आमच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत, शंका कुशंका आहेत, तर मग जी शुभवर्तमान आपण वाचलं, मत्तेकृत शुभवर्तमानाचा 4था अध्याय आपण वाचला, पण त्याचं उत्तर आम्हाला कुठे मिळतं माहिती आहे का? 5व्या अध्यायाच्या पहिल्याच वचनात. 5व्या अध्यायाचं पहिलं वचन असं म्हणतं, मग ते समुद्राच्या पलीकडे गर्सेकराच्या देशात गेले. हे त्याचं उत्तर आहे. ज्या शिष्यांना भीती वाटली होती, घाबरत होते, नौका बुडतील का काय शंका होती, 5व्या अध्यायाचं पहिलं वचन म्हणतं, मग ते समुद्राच्या पलीकडे गर्सेकराच्या प्रदेशात गेले. आज 2025 वर्षाला आम्ही नुकतीच सुरुवात केलेली आहे, परंतु हा विश्वास आम्ही धरला पाहिजे. येशू आमच्याबरोबर आहे. संकट आहेत, अरिष्ट आहेत, पण तो म्हणतो चला आपण पलीकडे जाऊ. ही त्याची आज्ञा आहे. तो दूरदृष्टी असणारा परमेश्वर आहे, आणि तो आमच्याबरोबर असणार आणि आम्हाला पलीकडे नेणार. हे विश्वासानं हे वर्ष कंटलं तर आपल्याला आत्मिक उन्नतीचं झाल्याशिवाय राहणार नाही. आत्ममंडळाचं काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ह्या वर्षाच्या आरंभी जीवनाच्या नौकेचा प्रवास करत असताना तुझी वचनं आम्हाला तू प्राप्त करून दिलेली आहेस. तू म्हणतोस मी तुला सोडणार नाही की मी तुला टाकणार नाही. तू आमच्या समवेत आहेस, आणि म्हणून जर तू आमच्याबरोबर आहेस तर कुठलंही वादळ आम्हाला बुडवू शकणार नाही. तो आम्हाला पलीकडे नेणारा असा आमचा ख्रिस्त आहेस. आणि म्हणून या संपूर्ण वर्षाच्या प्रवासामध्ये प्रवास करत असताना तू आमच्या संगती हो. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर. आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला चालव, आणि ह्या वर्षभरातून आम्हाला पलीकडे घेऊन जाशील असं आमच्या खात्रीने नवे विश्वासाने प्रार्थना तारणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन.